नमस्कार मित्रांनो, यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वी प्रवेश 2026-27 नियमित फेरी क्रमांक 3, मग ती कॅप असेल किंवा कोटा असणारे आहे. याचा प्रत्यक्ष प्रवेशाचा जो काही कालावधी असणार आहे तो 23 जून, 24 जून आणि 25 जून या 3 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा प्रवेश हा निश्चित करायचा आहे, नकार द्यायचा आहे आणि प्रवेश रद्द पण करायचा आहे. तिन्ही प्रकार तुम्हाला या 3 दिवसामध्ये तुम्हाला करावायचे आहेत आणि 25 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवेश प्रक्रिया ही सुरू राहणार आहे. आता इथं 23 तारखेला काय होणार आहे, तर 23 तारखेला पहिली स्टेप तुम्ही विद्यार्थी ऍक्टिव्हिटी म्हणून काय करायचं आहे, तर चेक कॉलेज अलॉटमेंट थ्रू लॉग इन. डायरेक्ट लॉग इन मध्येच जा, ते सोपं आहे. आणि थ्रू लॉग इन टायमिंग काय असणार आहे बघायचं, तर टाइम आहे 23 जून 2026 सकाळी 10 वाजता. म्हणजे सकाळी 10 वाजता ती अलॉटमेंट ही तुम्हाला तुमच्या लॉग इन मधून गेल्यानंतर पाहायला मिळेल. आता लॉग इनच वापरायचं, अलॉटमेंट लिस्ट चेक करायच्या भानगडीत पडू नका. याचे फायदे जास्त आहेत लॉग इन मधून जाण्याचे. आता 23 तारखेला सकाळी 10 वाजता ते जाहीर करणार म्हणतायत, पण काय सांगता येत नाही, कदाचित अगोदर पण होईल. त्या प्रोसेसमध्ये काय नेमक्या अडचणी येत आहेत किंवा काय, पण ते दिलेलं टायमिंग ते असणार आहे. आता हे चेक करायचं आहे. स्टेप 2 काय असणार आहे, तर लॉग इन आय डी वापरा, पासवर्ड वापरा, कॅप्चा एंटर करा आणि लॉग इनला क्लिक करा. लॉग इनला क्लिक केल्यानंतर जे पेज ओपन होईल त्याच्या डाव्या बाजूला डॅशबोर्ड असणार आहे. त्याच्या खाली कॅप ऍडमिशन्स म्हणून असणार आहे. या कॅप ऍडमिशन्सला काय करा, क्लिक करा. त्याच्या खाली 2 पॉइंट्स दिसतील. एक असणार आहे कॅप अलॉटमेंट स्टेटस आणि दुसरा असणार आहे कॅप ऍडमिशन हिस्ट्री. 2च मुद्दे याच्यामध्ये असणारे आहेत. यातला सगळ्यात महत्वाचा आपल्या दृष्टीने पहिल्यांदा आहे तो कॅप अलॉटमेंट स्टेटस. म्हणजे तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे की नाही हे डायरेक्ट इथे या. त्याचे फायदे काय ते मी तुम्हाला सांगतोय. इथं आल्यानंतर कॅप अलॉटमेंट स्टेटसला क्लिक केला की तुम्हाला इथं कॉलेज डिटेल्स दिसतील. म्हणजे जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर त्या कॉलेजची सर्व डिटेल्स तुमच्या डिटेल्स सहित तिथं उपलब्ध असतील. किंवा काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं असेल की कॉलेज त्यांना मिळालेलं नाही, तिथं त्यांना रिझन फॉर नॉट अलॉटेड हे चेक करावं लागेल आणि एकदा ते रिझन पाहिल्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांना अप्लाय फॉर ओपन टू ऑल राऊंड म्हणजे ही 4थी फेरी असणार आहे. 4थ्या फेरीला हे विद्यार्थी अर्ज करू शकतात. म्हणजे या विद्यार्थ्यांना पुढच्या फेरीमध्ये सहभाग ऑनलाईन पद्धतीने घेता येईल. म्हणजे इथं डायरेक्ट तुम्हाला कॉलेज मिळालं किंवा नाही या दोन्ही गोष्टी क्लिअर होतील, म्हणून इथं डायरेक्ट तुम्ही लॉग इन थ्रू यायचं आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज मिळालेलं आहे, डिटेल्स सगळी माहीत आहेत, त्यांनी काय करायचं आहे, ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन हे जे बटन असणार आहे ते क्लिक करून पुढची प्रोसेस तुम्हाला करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्यानंतर कन्फर्म बटन एक तिथं येईल, ते कन्फर्म बटन प्रेस करा आणि मग प्रिंट कशाची काढायची आहे, तर अलॉटमेंट लेटरची तुम्ही प्रिंट काढायची आहे. पण दरम्यान तुम्ही हे सगळं प्रोसेस केले आणि तुमचा विचार बदलला की नाही मला आता या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा नाही, तर इथं एक प्रोसिजर आहे की अंडू प्रोसीड फॉर ऍडमिशन. म्हणजे तुम्ही ही सगळी प्रोसेस केलेली पुन्हा नाहीशी होते, म्हणजे तुम्ही त्यातून बाजूला पडता. हा एक पर्याय इथं दिलेला आहे, अंडू प्रोसीड फॉर ऍडमिशन हा एक टॅब तिथं आहे. जर तुम्हाला हे सगळं करूनही वाटलं की कॉलेज आता मला ते नको आहे, मी पुढच्या राऊंडला इंटरेस्ट घेऊन ते कॉलेज मिळवेन, मग अंडू तुम्ही करायचं आहे आणि तिथून बाहेर पडायचं आहे. पण समजा तुम्ही प्रवेश घ्यायचं निश्चित केलंय, तर अलॉटमेंट लेटर घ्यायचं आणि मग कॉलेजमध्ये यायचं. इथं आता कॉलेज ऍक्टिव्हिटी चालू होईल. कॉलेज ऍक्टिव्हिटी कॉलेजमधून काय होईल, तुम्ही कॉलेजमध्ये जाताना अलॉटमेंट लेटर असेल, ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील, त्याचे झेरॉक्स असतील आणि काही फी म्हणजे काही पैसे सोबत घेऊन जायचे आहेत. मग कॉलेजला तुम्ही अलॉटमेंट लेटर दाखवल्यानंतर कॉलेज लॉग इन मधून त्या स्टेप्स पुढे जातील
आणि एक स्टेज असेल की ऍडमिशन कन्फर्म किंवा रिजेक्ट असं एक टायटल तिथं दिसेल, तिथं ते थांबतील. तिथं का थांबतील तर तिथं तुम्ही डॉक्युमेंट्स जी काय तिथं अपलोड केलेली असणार आहे ती इथं सगळी त्यांना कॉलेजला दिसणारी आहेत. ते सगळे कॉलेज डॉक्युमेंट्स ते व्हेरीफाय करतील आणि जर तिथं काही अडचण नसेल तर एन ए कमेंट सेक्शनमध्ये नॉट ऍप्लिकेबल म्हणजे त्रुटी नाही हा त्याचा अर्थ होईल आणि मग तुमचं ऍडमिशन जे असणार आहे ते कन्फर्म होईल. म्हणजे तुम्ही महाविद्यालयामध्ये जाऊन तिथं तुम्ही ऍडमिशन घेतल्याची सहमती किंवा पुष्टी द्यायची आहे. हा एक पहिला प्रकार आहे. तुम्ही महाविद्यालय लॉग इन वर जाऊन तुम्ही काय करायचं आहे, पुष्टी द्यायची. म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेतोय आणि ते पूर्ण घ्यायचं, पैसे भरून पावती घ्या ही विसरायची नाही. म्हणजे इथं तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालं. त्यानंतर इथं खाली कॅप ऍडमिशन हिस्ट्री असणार, याला तुम्ही क्लिक केलं तर ती प्रोसेस सगळी झालेली त्याची प्रिंट काढून तुम्ही घेऊ शकता. दुसरी शक्यता काय असणार आहे तर इथं रिजेक्ट म्हटलंय. म्हणजे रिजेक्ट तुमचा अर्ज जो असणार आहे ऍडमिशन तुमचा रिजेक्ट कुठल्या बेसवर केलं जाऊ शकतं तर ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 मध्ये जर काही चुका असतील, मिसमॅच होत असेल, म्हणजे तुम्ही दिलेलं डॉक्युमेंट्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स यामध्ये कुठंतरी तफावत आहे आणि त्यावेळी ते सांगतील की इथं अडचण आहे आणि मग या कमेंट सेक्शन मध्ये इथं लिहितील. जे संयुक्त कारण असणार आहे ते इथं त्यांना कारण त्याच्या समोर लिहावं लागणार आहे. मग ते कास्ट कुठलं जे असेल ते कारण तिथं नमूद करावं लागणार आहे. म्हणजे हा एक पहिला पार्ट झाला, ऍडमिशन कन्फर्म झालं. दुसरा तुम्ही नकार देऊ शकता. नकार 2 पद्धतीने असणार आहे. एक, तुम्हाला प्रवेशच घ्यायचा नाहीये त्या कॉलेजमध्ये, मी पुढच्या राऊंडला ट्राय करेन, तर तुम्ही कॉलेजला तसं फोनवरनं किंवा समक्ष जाऊन कळवा की मला एक कॉलेज मिळालंय परंतु मी इथं प्रवेश घेत नाही. तो नकार देखील तुम्ही कळवू शकता. खरं कळवणं ते खूप गरजेचं असणार आहे. पण त्रुटीमुळं तो अर्ज बाद केला जातो, म्हणजे तो रिजेक्ट केला जातो आणि त्याचं कारण तिथं कमेंटमध्ये नमूद केलं जातं. हे दुसरा मुद्दा सगळ्यात आला. आणि तिसरा जो असणार आहे तो या 23, 24, 25 कालावधीमध्ये तुम्ही प्रवेश रद्द करू शकता. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटलंय की या पूर्वीच्या फेऱ्यांमध्ये मी प्रवेश घेतलेला, इव्हन तुम्ही या पूर्वीच्या फेरीत प्रवेश घेतला असेल किंवा 23, 24 ला जे प्रवेश घेतला तर 25 ला तुम्ही ऍडमिशन तुमचं कॅन्सल करू शकता. कारण या 3 दिवसांमध्येच तुम्हाला प्रवेश रद्द करायला, रिजेक्ट करायला आणि ऍडमिशन कन्फर्म करायला संधी आहे. या तारखेनंतर तुम्हाला ती संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे मित्रांनो या पद्धतीनं हा जो काय फ्लोशीट असणार आहे की 23, 24, 25 तारखेला काय तुम्ही करायचं आहे, सकाळी 10 वाजल्यापासून 23 तारखेला सकाळी 10 ते 25 तारखेला सायंकाळी 6 पर्यंत कदाचित वेळ पण ते पुन्हा ऍडमिशनची वाढवून देऊ शकतील. त्यावेळी त्या वेबसाईटवर आपण चेक करायचं आहे. तर मला वाटतंय या ऍक्टिव्हिटी कॉलेज आणि विद्यार्थ्यांनी मिळून, दोघांनी मिळून करायच्या आहेत. कारण एकटा प्रवेश नाही तर स्टुडंट ऍक्टिव्हिटी नंतर कॉलेज ऍक्टिव्हिटी आहे की जिथं तुम्हाला प्रवेश घेता येतो, कॉलेजमध्ये तो रिजेक्ट करता येतो किंवा तुम्ही नकार कळवू शकता कॉलेजला आणि प्रवेश देखील तुम्ही रद्द करू शकता. म्हणजे या ऍक्टिव्हिटी या दिवसांमध्ये तुम्हाला करायच्या आहेत. मला वाटतं हे तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीनं कळालेलं असणार आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.